अमरावतीकरांसाठी काय कमिटमेंट आहे तुमची? अमरावतीकरांसाठी आता मी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये नाईट लँडिंग सुरू करणार आहे अमरावतीमध्ये. वा. आणि पायलट ट्रेनिंग स्कूल हे 3000 विद्यार्थ्यांचं एशियामधलं सगळ्यात मोठं पायलट ट्रेनिंग स्कूल ते अमरावतीमध्ये 90% काम झालेलं आहे. ते या 2 महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. मेडिकल कॉलेजचं सुद्धा काम मी सुरू केलेलं आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पूर्ण करेल. आणि IT पार्क आत्ताच देवेंद्र फडणवीस साहेबांसह आणि आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांची आमची बैठक झाली. लवकरच आम्ही आता IT पार्कची जागा निश्चित करत आहे आणि IT पार्कसुद्धा अमरावतीमध्ये आणत आहे, जे मोठ्या प्रमाणात अमरावतीच्या प्रत्येक युवकाच्या मनामधलं होतं की IT पार्क अमरावतीला आलं पाहिजे. ते IT पार्कसुद्धा या ठिकाणी अमरावतीला आणत आहे. टेक्स्टाईल पार्कचंसुद्धा युद्ध पातळीवर काम चालू आहे, ज्यामध्ये लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. 1 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि पहिल्याच टप्प्यामध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त युवक टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करतील. हे मोठ्या प्रमाणात काम करत आहे. गावागावामध्ये पांजण रस्ते बनवण्याचा आम्ही युद्ध पातळीवर धडाका बनवला आहे की प्रत्येक गावामधल्या शेतकऱ्यांच्या शेताला जोडणारा पांजण रस्ता हा गावागावामध्ये झाला पाहिजे. याच्यासाठी पूर्ण आम्ही DPR तयार केला पूर्ण जिल्ह्याचा. आणि जिल्ह्यामध्ये एक मात्र गावातल्या शेतकऱ्यांचा पांजण रस्ता मजबूत करणे, शेताला जोडणारा रस्ता पूर्ण करणे, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण काम करत आहे. आणि जेवढे अमरावतीचे ब्रिज आहे, जे जिल्ह्यामध्ये ब्रिटिशकालीन जी ब्रिज आहे त्याचं पुनर्जीवन करत आहे, त्या ब्रिजचे कामे मोठ्या प्रमाणात करत आहे. तर अशा प्रकारे मोठे कामं जे आहे, आपण पाहिलं की आता 1000 विद्यार्थ्यांचं आदिवासी मुलांचं हॉस्टेल हे आता आपण अमरावतीमध्ये केलं, आता एक अचलपूरमध्ये सुद्धा सुरू करत आहे. तालुक्यामध्ये 50 बेडचं तालुका रुग्णालय हे नवीन इमारत आम्ही बांधकाम सुरू केलेलं आहे. त्यासाठी लागणाऱ्या आरोग्याच्या सगळ्या सोयीसुविधा त्या ठिकाणी आपण आता मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. ते येणाऱ्या 2 वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा मोठा असल्यामुळं अचलपूर जिल्हा हा एक निर्माण करण्यासाठी माझं युद्ध पातळीवर काम चालू आहे की अचलपूर हा स्वतंत्र जिल्हा झाला पाहिजे, जेणेकरून मेलघाटच्या आदिवासी बहुल भागामध्ये सुद्धा त्या लोकांना वारंवार अमरावतीमध्ये यायची गरज पडणार नाही. अचलपूर जिल्हा होईल तर त्या जिल्ह्याच्या माध्यमातून मोठा फंड येईल आणि तिथे मोठ्या प्रमाणात तो विकास होईल. मेलघाटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पट्टे वाटावी मोठ्या प्रमाणात केले. फॉरेस्टचे जे जमिनी होत्या त्याच्यावर लोक राहत होते, ते पट्टे त्यांच्या नावानं होते, तर पंतप्रधान आवास योजना त्यांना लाभ मिळत नव्हता. तर हजारो लोकांना पट्टे देण्याचं काम, स्वतःच्या मालकीचे प्लॉट, त्यांच्या मालकीचं घर, प्रत्येक महिलांच्या डोळ्यातलं स्वप्न असते की माझ्या मालकीचं घर झालं पाहिजे, माझ्या मालकीचं प्लॉट झाला पाहिजे. 80,000 पेक्षा जास्त PR कार्ड मी आतापर्यंत वाटले, रेकॉर्ड ब्रेक पूर्ण महाराष्ट्रात. आणि आतासुद्धा जवळपास 2 ते 2.5 लाख PR कार्डचं आमचं काम चालू आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राज्याचे महसूल मंत्री आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब जे आहे, चंद्रशेखरजी, त्यांचा मोठा सहकार्य आहे. आणि ते PR कार्डसुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांना देत आहे. टार्गेट केलं आहे 2 ते 2.5 लाख लोकांना यावेळेस आम्हाला पंतप्रधान आवास योजना आणि PR कार्डचा लाभ द्यायचा आहे. असे मोठे टार्गेट आहे आणि टार्गेट घेऊनच मी आता पण चाललेलो आहे. तो राजकीय असो, सामाजिक क्षेत्रामध्ये असो की विकासाचं काम असो, तर या टार्गेटच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार आहे.